कवयित्री डॉक्टर संजीवनी तळेगावकर लिखित अरुंद दारातून बाहेर पडताना या कवितेचं वाचन खुद्द कवयित्री डॉक्टर संजीवनी तळेगावकर यांनी केलेलं आहे, तर संपादन प्राध्यापक डॉक्टर राजकुमार यल्लावाड यांनी केलेलं आहे. कविता वाचनापूर्वी थोडक्यात कवयित्रीचा परिचय आपण इथे लक्षात घेऊया. डॉक्टर संजीवनी तळेगावकर, जन्म 2 मार्च 1974, शिक्षण MA PhD, सध्या जालना येथे वास्तव्य. सर्जन आणि सृजन करणाऱ्या स्त्रियांमध्ये त्यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांचे फुटवे, अरुंद दारातून बाहेर पडताना हे 2 काव्यसंग्रह प्रसिद्ध. चिगूर हा ललित लेख संग्रह, तर पापुद्रेमध्ये निवडक लेखिकांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या आहेत. उर्मी या वाङ्मयीन पत्रिकेच्या त्या कार्यकारी संपादिका आहेत. कवितेचा पाडवा, दुःखी, राज्यकाव्य पुरस्कार, जालना साहित्य पुरस्कार यांचे त्या आयोजन करतात. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना एकूण 14 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अस्सल जीवनानुभवाच्या कथा कवितेवर आधारित शब्दवेड्या कलावंताची एक धुंद काव्य मैफल कथा कवितेला भेटली त्या अत्यंत मधुर स्वरांनी सादरीकरण करतात. प्रस्तुत कविता अरुंद दारातून बाहेर पडताना या काव्यसंग्रहातून घेतलेली असून त्यात स्त्रियांच्या बंदिस्त जीवनापेक्षा मोकळ्या श्वासाला प्राधान्य दिले आहे. सामाजिक बंधनं झुगारून आत्मनिर्भर होण्याचा ती प्रयत्न करते, तरीही समाज मात्र एनकेन प्रकारे तिची कोंडी करतो, याविषयीचं भाष्य या कवितेत केलेलं आहे. चला तर मग ऐकूया अरुंद दारातून बाहेर पडताना ही कविता कवयित्री संजीवनी तळेगावकर यांच्याच आवाजात. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.